नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्यांचे पतीपत्नींचे मतभेद जर असतील, चालू असतील काही काळापासून, 6 महिने, 8 महिने, वर्षभर, तर ते आता दूर होण्याचा हा महिना दिसून येतो आहे. जे काही गैरसमज असतील, माणूस चुकतो, कोणीही मनुष्य चुकू शकतो, तर आपल्या चुका आपण मान्य करून समोरच्याच्या चुका पोटात घालून जर गैरसमज दूर केले तर अशी प्रकरणं जी कोर्टात असतील किंवा थोड्या काही स्ट्रेचिंगमध्ये असतील तर ती आता पुन्हा सुरळीत होऊ शकतात. म्हणजे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जर काही अशा प्रसंगातून जावं लागत असेल, मुलं मुली, पती पत्नी किंवा ज्यांचे विवाह जुळलेले आहेत पण काही मतभेद आहेत, तर ते आता सामंजस्याने दूर होऊन पुन्हा एकदा चांगल्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करू शकता. कारण आताच्या काळानुसार इगो प्रत्येक माणसाचा खूप जागृत असतो आणि त्यामुळे इतका असा छोटासा प्रसंग आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊन जातो. तर असे काही इगो दूर करून जर तुम्ही सुसंवाद साधून पुढे जायचं ठरवलं, आपला गैरसमज दूर करून, तर वृश्चिक राशींच्या व्यक्तींना, मग तो मुलगा असो मुलगी असो, अतिशय चांगला महिना हा दिसून येतोय की ज्यामध्ये प्रगती होईल आणि पुन्हा सुरळीत त्यांचे पुढील व्यवहार जे आहेत ते सुरू होतील. तर या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. म्हणून मी हा मुद्दा पहिल्यांदा सांगत आहे, कारण हा जो प्रश्न आहे तो आता एकदम धगधगता प्रश्न आहे. पतीपत्नी, तरुण तरुणी यांचे जे विसंवाद होत आहेत किंवा जे काय घटस्फोट होत आहेत किंवा ज्या कारणावरून मतभेद होत आहेत, हा प्रसंग खूप हे असे प्रसंग खूप धगधगते आहेत. तर हा महिना वृश्चिक राशींच्या व्यक्तींना सामंजस्याने पुढे जाण्याचा महिना आहे असं म्हणता येईल. पूर्वीचं सगळं विसरून गैरसमज दूर करून पुन्हा पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरू करू शकता आणि त्या प्रवासामध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल अशी खात्री मी तुम्हाला देतो. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये न झालेली कामं किंवा ही कामं करणं खूप कठीण आहे अशी कामं तुम्ही या महिन्यात करून दाखवाल. कारण चॅलेंजेस स्वीकारून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायला मैदानात उतरता तेव्हा तुम्ही त्यात मागे पडत नाही. म्हणून अशी चॅलेंजेस स्वीकारून तुम्ही या महिन्यात काम करा. जी काम दुसरं कोणी करू शकत नाही ते मी करून दाखवतो अशी चॅलेंज घ्या आणि तुम्ही काम करून दाखवा. थोडक्यात तुमच्या ज्ञानाला प्रेरणा देणारं, आव्हान देणारा हा महिना आहे. सिद्ध करून दाखवा. तुमची उपयुक्तता जी आहे ती प्रत्येक ठिकाणी सिद्ध करून दाखवा. दैवी आशीर्वाद तुम्हाला मिळेल असा हा महिना वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आहे. त्याचप्रमाणे ज्या कामामध्ये काही पैसे अडकवलेत तुम्ही, म्हणजे काही असतात उद्योजक, त्यांचे बरेच पैसे एखाद्या गोष्टीत अडकलेले असतात, तर अशा अडकलेल्या पैशांना गती मिळायचं आता योग सुरू झालेला आहे. आत्तापर्यंत अडकले होते पण ते आता पुढे येणार आणि त्यातून तुम्ही बाहेर पडणार असं ग्रहमान या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून अडकवलेल्या पैशातनं किंवा इन्व्हेस्टमेंट केलेल्या कामासाठी इन्व्हेस्टमेंट केलेल्या पैशातनं तुम्ही आता बाहेर पडणार असं दिसून येत आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आरोग्य तुमचं चांगलं राहील. आरोग्यात काही खटपट दिसून येत नाही आहे. त्याचप्रमाणे मंगल कार्यानिमित्त प्रवास तुमचे घडतील. सणासुदीच्या निमित्ताने प्रवास घडतील. असे प्रवास तुम्हाला आनंद वेगळाच देऊन जातील, तर ते तुम्ही स्वीकारा. आपले मित्र आणि आपले परिचित यांच्यामधून आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळेल.
त्यांचा उत्साह तुम्हाला द्विगुणित करून जाईल. तर त्या सगळ्यांचा तुम्ही इथे फायदा करून घ्या. त्यांनी दिलेल्या शब्दाची किंमत तुम्ही ठेवा आणि त्यांना योग्य तो मान सन्मान द्या. कोर्टाची अडकलेली कामं जी आहेत ती या महिन्यात तुमची होतील. तुम्हाला हवी तशी पावलं पडतील आणि तुम्हाला हवा त्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींची विद्यार्थी दशेत असलेली मुलं गोंधळाच्या परिस्थितीने आपलं नुकसान करून घेतील. म्हणजे वाचन केलं, अभ्यास केला, प्रत्यक्षात परीक्षेच्या वेळी काहीतरी गडबड केली, अशा कारणांनी थोडं नुकसान होईल त्यांचं, असं दिसून येत आहे. म्हणून एका वेळेला एक टॉपिक असं करून तुम्ही अभ्यासाचा एक टाइम टेबल बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा. म्हणजे ही गल्लत पुन्हा होणार नाही. धार्मिक बाबतीत जर विचार केला तर धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल, लोकांचं सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे आपल्या मूळ गावाला किंवा मूळ ठिकाणी, आपल्या कुटुंबाच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही काहीतरी धार्मिक कार्यात भाग घ्याल आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काही नाव मिळवाल, नावलौकिक मिळवाल असं दिसून येत आहे. त्यासाठी काही तुमच्याकडे कला असतील तर त्या कला सादर करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा असे मी इच्छा प्रकट करतो. घरामध्ये जर काही नवीन वस्तू खरेदी असं जर कारण करण्याचा तुमचा मानस असेल तर तो ह्या महिन्याच्या पुढच्या पंधरवड्यात म्हणजे उत्तरार्धामध्ये तुम्ही तो अंमलात आणा. घरासाठी, कुटुंबासाठी ज्या काही वस्तू आहेत खरेदी करायच्या आहेत त्या तुम्ही या महिन्यात उत्तरार्धात आणू शकता, की ज्यामुळे बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा जी आहे ती पूर्ण होईल. नवीन घरासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांनीसुद्धा घर आपलं सिलेक्ट करा. पेमेंट हळूहळू केलं तरी चालेल, पण निर्णय मात्र या महिन्यात घ्या. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.